आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंगलाजी, तू अजून जेवायला नाही घेतलंस? बाळा, ती ना सरूच्या फोनची वाट बघते. असं का? मग त्यात केवढं आपण करू ना. दे मालती मग. त्याला तेल लाव जरा व्यवस्थित ना. अरे आईचाच फोन आलाय. हे बघ, व्हिडिओ कॉल आहे. अगं बाई, सरू तू मला आधी सांग, तू कशी आहेस का? मी एकदम ठणठणीत आहे. आई एक मिनिट. यांना ओळखलंस का? अगं बाई, गोदाताई. अगं यांना कोण नाही ओळखणार का? अगं माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ह्याच तर होत्या माझ्या पाठीशी. तुझे वडील गेले तेव्हा किती रडायचे ग ह्यांच्या जवळ, तेव्हा ह्याच होत्या ना माझ्या बरोबर. लय बरं वाटलं होतं मला भेटून. हो मंगलताई, खूप रडलत तेव्हा, पण ह्या लेकीने आसव पुसली तुमची. अभिमान वाटतोय हो. किती वेळा टीव्ही मध्ये पाहिलं, पण आज प्रत्यक्षात भेटली. खूप वर्षांनी. खरंय हो, माझी सरू भेटली, पण आदित्य आणि कृष्ण कुठे आहेत ग? मी इकडे आहे. हाय. आणि हे बघा तुमचा मुलगा काय करतोय. आधी ए आधी बघ. हॅलो बाबा, तू चपाती बनवतोय? अरे करतोयस काय तू आदित्य? चपाती बनवतोय. सगळ्यांसाठी जेवण बनवतोय तो. मस्त सवय झाली त्याला आता. सुगरण झालाय तुमचा मुलगा. म्हणजे झालं, आज पण करपलेल्या पोळ्या खायला मिळणार. माझी तिकडे आलो ना, एवढा मार खाशील, एवढा मार खाशील. गप्पच. अगे मालते, असं काय बोलते? तू तुझ्या मामड्याच्या हातचं पिठलं आणि भाकर खाल्लं होतंस ना, छान लागलं का नाही? मग असं काय म्हणतेस? अरे आदित्य, पोळी करपली बघ. एक मिनिट. चल उठ, बाद झाली हौस. थांब ना. नाही नाही, कशाला, मी करतो ना. उठ उठ, मी करते. उठ. अच्छा, करणारच आहात म्हणता का? घ्या घ्या करा. एक मिनिट दे इकडे आता. बोला. बाबा पण ना. सगळे काय हसताय असे? मामड्या, गोदामावशी आहे तोपर्यंत चांगला स्वयंपाक शिकून घे बर का. नाही म्हणजे इकडे आल्यावर तुलाच करून घालायचंय मला. घालतो ना. असला शिष्य ज्याला पोळी पण करता येत नाही. काय गोदाक्का? हो हो, पर ते जाऊ द्या. तुम्ही कसे आहात? व्यवस्थित आहे ना तिकडे? काही त्रास नाही ना? नाही नाही, काही त्रास नाही. आई, हे बघ, मंगलाजी माझं ऐकत नाहीये. ती जेवतच नाहीये ग. का? काय झालं ग? का नाही खातेस तू? अगं तुला नाही कळणार ग बाळा. आता मला न कळण्यासारखं काय? नाही, मी काय म्हणतोय, साऊ आत्ताच्या आत्ता आजीला घास बरोबर आहे. आमच्या समोर, सगळ्यांच्या समोर. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे. काय झालं? रेंज गेली वाटतं. अरे काय झालंय? हे काय झालं ग? अगं काही नाही, नेट गेला असेल. मग आता? आता काही नाही, परत करू नका. चल जेवायला घेतो. बर. Cheers! मग पाटील साहेब,
कान ठेवलेली वस्तू फार्म हाऊसवर पोचली की नाही, किंमत वसूल केली की नाही तिची? अरे मग वसुली तर चालूच राहणार ना. बोललो होतो ना मी, आपली ना नजरच अशी आहे. एखादं फुल पकडू गावात आलं ना की आपल्या जीपीएस वरती येतं म्हणजे येतच. पण साहेब, पिपाणीला जे माहिती नाही मला माहिती आहे. ते तुमचं नवीन फुलपाखरू आज मजुमदारच्या जमिनीवर गेलं होतं. म्हणजे तेच तुमची सुंदरी त्या जमिनीवर गेली होती आज. कधी? दुपारी. हे मला अधिकारी सांगितलंस? तुला माहित आहे का, त्या मुजुमदारला जर कळालं तर तो कच्चा खाईल ना मला. मुजुमदार, हॅलो साहेब. काय नाही नाही काय सुंदरी मोहिते? आणि तुम्हाला कसं माहित की ती गावात आलेली आहे? अहो येऊ दे, तुम्ही निश्चिंत राहा. ती आपल्या जमिनीच्या मध्ये नाही येणार. अहो मी आहे ना, तुम्ही काहीही काळजी करू नका. त्या जागेवरती तुमची केमिकल फॅक्टरी उभी राहणार म्हणजे राहणार. होय होय, जेवा. तो मुजुमदार लय पोचलेला आहे. हात लांब आहेत त्याचे आणि सगळीकडे लक्ष असतं त्याचं. उडत्या पाखराचे पिसं मस्त होतो. आता या सुंदरी मोहितेला हलक्यात घेऊन चालणार नाही. आधी तिला चांगल्या मार्गाने समजाव, नाहीतर मी आहेच. पण तिचा बंदोबस्त तर करावाच लागेल. शांत वाटतं नाही ते. काय झालं? मागच्या सगळ्या गोष्टी रिकॉल करते. मागच्या गोष्टी रिकॉल केल्यानंतर जाणवलं की आपण आपलं जग किती लिमिटेड करून टाकतो ना. पण आता हे मोकळं आकाश बघितल्यानंतर जाणवतंय विश्व कितीही मोठं आहे, त्यातला आपण एकदम छोटासा ठिपका. हे कळल्यानंतर सगळंच बदलतं नाही. आधी कशी होते ना मी, आठवलं तरी हसायला तरी. कधी काय वागायचे, बोलायचे, काय थांगपत्ता नव्हतं. हे तेव्हा जे वाटायचं ते पण किती खोटं होतं रे. असं वाटायचं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, पण तसं काहीच नाही. म्हणजे जबाबदारी, अल्लड वयात पडलेली जबाबदारी. ही जबाबदारी सगळंच बदलून टाकते. एवढ्या लहान वयात माझा संघर्ष सुरू झाला. स्वतःशी, घरच्यांशी, बाहेरच्यांशी, तरी सगळ्यांशी भांडत, परिस्थितींना तोंड देत तू फायनली आहेस झालीस. आणि सगळंच बदललं. तुला आठवतं आधी मी कशी होते? हा, कुठल्या तरी मळक्या कपड्यात असायचे, पण आता एकदम टिप टॉप. कधी उठायचे, कुठेही जायचे, कसंही वावरायचं. पण आता तसं नाही. आता सतत आजूबाजूला गाठ, गाडीतून यायचं, गाडीतून जायचं. आधीचं आयुष्य मोकळ्या वाऱ्यासारखं होतं रे. पण आता फक्त बंधन. तुला माहितीये, माझे बाबा म्हणायचे, माणूस जेव्हा मरतो ना तेव्हा तो आकाशातला तारा होतो आणि आपल्याकडे बघून लुकलुकतो. बालपणी हे सगळं जेव्हा खरं वाटायचं ना, तोवर सगळं ठीक होतं. आणि जेव्हा आपल्याला अक्कल आली
जेव्हा कळलं की हे सगळं खरं नाहीये तेव्हा सगळंच बदललं. अर्थात सगळं सुटलं म्हणायला हरकत नाही. गाव सुटलं, माती सुटली, इतकं छान समाधान सुटलं, जगणं एकदम कोरडं झालं. कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये, शहरांमध्ये अडकलं आणि तेच जीवन वाटायला. पण आता पुन्हा या गावात आल्यानंतर जाणवतंय की केवढ्या अनमोल गोष्टीला मुकलो. हे समाधान, ही शांतता, ही निरागसता सगळंच हरवलं. तुला एक सांगू का सुंदरी, मला असं वाटतं ना, म्हणजे एका गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. आपल्याला वाटतं ना कधी कधी आपण एखाद्या सिच्युएशन मध्ये असतो, आपल्याला असं वाटतं की ही सिच्युएशन पुन्हा येऊ नये आपल्या आयुष्यात, किंवा मला पुन्हा अडकायचं नाहीये या सिच्युएशन मध्ये. पण लाईफ असेल, लाईफची मजा बघ. लाईफ आपल्याला पुन्हा त्याच सिच्युएशन मध्ये आणून सोडते आणि लाईफचा अख्खा सर्कल कम्प्लीट होतो. म्हणजे बघ ना, एक दिवस होता जेव्हा मी इकडे आलो होतो तुला बघायला, तेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू होतं. मी नाही म्हणतो, माझी पहिली चूक. त्यानंतर लग्न झालं, पण तुला बायकोचा दर्जा दिला नाही मी कधी, ती माझी दुसरी चूक. आणि मग चुकांवर चुका, चुकांवर चुका. हे बोलणार का काहीतरी छान बोलूया ना. बरं, सांगायचं राहून गेलं. माझ्या डोक्यात ना एक मस्त प्लॅन. बघा तुला कसं वाटतं. मी काय म्हणते, मी जेव्हा रिटायर होईन ना तेव्हा आपण इथे येऊया, या गावात राहायला. मस्तपैकी या मोकळ्या वातावरणात. सावी मोठी होईल, ती कुठल्या तरी हुद्द्यावर असेल, तोपर्यंत आपण म्हातारे झाले असेल. मला ना सावीवरती ओझं नाही व्हायचं. त्यापेक्षा आपण इथे आपला टाइम स्पेंड करू ना. मस्त मजेत या मोकळ्या आकाशात. असं खरंच होऊ दे. तुझ्याकडे वेळ कमी आहे डॉक्टरांचं म्हणणं खोटं ठरू दे. काय म्हणतो? हॅलो, कुठे हरवलाय? ऐकलंस ना? हा, ऐकलं ना. काही नाही, फक्त खरं सांगायचं झालं तर खूप दिवसांनी आपण एवढं बोलतोय. तू तुझ्या सुखदुःखाच्या गोष्टी मला सांगतेस, मला छान वाटत. कारण हा आधीचा आदित्य नाही. आत्ताच आदित्य माझ्यासाठी बदललेला. बरं सांग ना, माझा प्लॅन कसा वाटला? उत्तम, चालेल. फक्त एक अट आहे माझी. कोणती? की तू कायम माझ्या सोबत राहायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. आल्या आल्या मॅडम, आल्या मॅडम, आल्या आले आले आल्या. विजय असो, विजय असो, विजय असो. आवडली वाटते साहेब. बघतो की घेतो घोडा तिला. तर हे कोण? बावडेगाड्यात वाटत. स्वागत आहे मॅडम. मी सरपंच अशोकराव पाटील.
नमस्कार. नमस्कार. हे कोण? हे माझे मिस्टर आदित्य नगरकर. नमस्कार. नमस्कार. आणि हे माझे भाऊजी कृष्णा. नमस्कार. नमस्कार. चला आतमध्ये बोलूया. या मॅडम, या खुर्चीवरती बसा. अहो तिथे कसं, ती सरपंचाची खुर्ची, तिथे तुम्ही बसायला हवं. आणि तसंही तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. हो मॅडम, असं काही नाही. माणूस वयाने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो. नाही, तुमचं बरोबर आहे सरपंच, पण त्या खुर्चीवर बसायचा मान तुमचा आहे. आणि तसंही तुम्ही माझ्यासाठी वडिलांसारखे आहात. साहेब पाणी. ठसका त्याला लागलाय, पाणी तुम्ही कुठे पिताय? हो हो हो, पिपाण्या पाणी घे ना, पाणी पी. पाणी? हो, आमचा उजवा हात. आता तुमच्या डाव्या बाजूला उभा आहे. अहो ते सोडा हो. काय आहे, यांनी निवडणुकीत खूप जोरात ओरडून प्रचार केला होता आणि तिथून याचं नाव पिपाणी पडलं. बरं बसा 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 बसा. बरं बोला. बोलायच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे आम्ही इकडे आलो हे तुम्हाला कसं कळालं? अहो एवढंसं छोटंसं गाव आणि त्यात तुमच्यासारखी मोठी हस्ती आली की ते थोडंच लपून राहणार आहे. अहो आम्हाला तर कालच कळालं की तुम्ही इथे आलात म्हणून. आम्ही तुमच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती आणि तुमची वाट बघत होतो, पण तुम्ही आज आलात. बरं जाऊ दे. काही काम होतं की सहज आलात? विशेष असं काही नाही, पण जसं आपण परवा बोललो होतो फोनवर, शाळेसाठी राखीव असलेल्या जागेवरती शाळा बांधायची, त्या संदर्भात बोलण्यासाठी आम्ही इथे आलो. हा ते कळलं. आणि तुमचा विचार ना खूप छान आहे आणि शाळेचीही गरज आहे. पण काय आहे ना की ती जागा आता मुजुमदार आणि सन्स या कंपनीकडे गेली ना. अच्छा, पण गेली 25 वर्ष जी जागा शाळेसाठी राखीव होती ती जागा अचानक एका प्रायव्हेट कंपनीकडे कशी काय गेली? राखीव जागा शाळेसाठी? हो असेल, पण मला यातलं काही फार माहिती नाही. कारण काय आहे, मी आत्ताच सरपंच झालो ना. पण एक गोष्ट आहे माझ्याकडे, त्या डीलचे पेपर. टिपण्या नाही, ते सगळं ठीक आहे, पण 25 वर्षापूर्वी ही जागा जेव्हा शाळेसाठी राखीव केली गेली होती तेव्हाचे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत का तुमच्याकडे? नाही म्हणजे त्या डॉक्युमेंट्समध्ये नमूद केलं असेल ना की ही जागा शाळेसाठी राखीव आहे आणि ती कुठल्याही प्रायव्हेट कंपनीला नाही देऊ शकत. तरी सुद्धा ही डील कशी झाली मला कळत नाही. म्हणजे जुनं क्लॉज रद्द केलंय याच्या संबंधित तर त्याच्यात काही लिहिलेलं नाही. मग आता मला 25 वर्ष जुनी ती फाईल असेल तर दाखवाल का? नाही, माहित नाही कुठे आहे. आणि
कशाला पडायच्या आत, जाऊ दे. अहो 25 वर्षात शाळा नाही ना झाली म्हणून रद्द झाला असेल आपोआप. बरं ते जाऊ दे. आता बाकी काही मदत हवी असेल तर सांगा. नाही सरपंच, मला बाकीची काही मदत नको आहे. पण मी काय म्हणते, ती फाईल बघायला काय हरकत आहे? नाही म्हणजे या फाईल न दाखवण्यामुळे तुम्हाला काही फायदा तर होणार नाहीये ना? हो मॅडम. सॉरी हा, ते काय तुम्ही मगा बोललात ना की यात काय तुमचा फायदा वगैरे. ते कसं आहे की माझ्याबद्दल काही चुकीचे शब्द ऐकू शकत नाही ना, म्हणून. अच्छा, हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यात माझा फायदा वगैरे असा काही नाहीये. अहो मग असं असेल तर मग फाईल दाखवा ना. नाही आणू शकत. का? तुम्ही आत्ताच बोललात ना की खुर्चीची पदाची गोष्ट केलीत. मग मला सांगा, मी तुमचं का ऐकावं?